नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन.एस. मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो. नोकरीच्या शोधात आहात तर एक मोठी संधी तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे. सर्व इच्छुक उमेदवारांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट लागू असणार आहे. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. चला तर मग जाणून घेऊया या भरतीबाबत संपूर्ण सविस्तर माहिती. तर सुरुवातीला आपण या भरतीबाबत असणाऱ्या ठळक महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत. त्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्या अगोदर आपल्या एन.एक्स. मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबतची अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी बघा, भरतीबाबत काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यामध्ये विभागाचे नाव इथे सुरुवातीला देण्यात आलेले आहे. हिंदुस्थान कॉपर लिमिटेड HCL यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट विविध पदांसाठी या ठिकाणी होत आहे. त्याची जाहिरात या विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर या भरती प्रक्रियेसाठी शिक्षण पात्रता काय असणार आहे तर या ठिकाणी बघा, पदवी झाला असाल तुम्ही किंवा ITI असाल किंवा 10वी उत्तीर्ण जरी असाल तरी सुद्धा या पदासाठी अर्ज इथे आरामात सादर करू शकता. महिला व पुरुष असे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे. परीक्षा तुमची महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी असू शकणार आहे. त्याबाबतची माहिती काही जाहिरातीमध्ये दिल्या गेलेली नाही, परंतु माझ्या मते तुमची परीक्षा महाराष्ट्रामध्ये तर नोकरी ठिकाण तुम्हाला राजस्थानमध्ये इथे दिल्या जात आहे. पगार तुम्हाला 28,430 ते 59,700 रुपये प्रति महिना या ठिकाणी असणार आहे. तर एक कायमस्वरूपी भरती या विभागाकडून या ठिकाणी घेतल्या जात असून त्याची जाहिरात या विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये या संपूर्ण भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून या संपूर्ण भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती समजण्यास तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही. तर या ठिकाणी बघा, त्या विभागाकडून ही रिक्रुटमेंट होत आहे. त्या विभागाचे नाव आणि त्याची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. हिंदुस्थान कॉपर लिमिटेड यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे. खेत्री कॉपर कॉम्प्लेक्स राजस्थान इथे ही रिक्रुटमेंट विविध पदांसाठी होत असून तशी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. 18 जानेवारी 2025 ही जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर कोणकोणत्या पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याची माहिती व त्या पदासाठी असणाऱ्या रिक्त पदसंख्येबाबतची माहिती इथे दिलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, टोटल 4 पदे या विभागाकडून इथे भरल्या जात आहे. तर या 4 पदांसाठी टोटल 103 वॅकन्सी दिलेली आहे. प्रत्येक पदांमध्ये टोटल किती वॅकन्सी आहे याबाबतची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. चार्जमन इलेक्ट्रिकल या पदासाठी 24 वॅकन्सी आहे. इलेक्ट्रिशियन A या पदासाठी 36 वॅकन्सी आहे. तर इलेक्ट्रिशियन B या पदासाठी 36 वॅकन्सी, तर वेड B या चौथ्या पदासाठी 7 वॅकन्सी, अशा टोटल 103 वॅकन्सीसाठी ही 4 पदे इथे भरल्या जात आहे. तर प्रत्येक पदासाठी कॅटेगरीनुसार किती वॅकन्सी आहे याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर प्रत्येक पदानुसार त्या कॅटेगरीनुसार तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. तर अशी 4 पदे या ठिकाणी भरल्या जाते, त्यासाठी 103 वॅकन्सी इथे दिल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर मित्रांनो, प्रत्येक पदासाठी असणारी शिक्षण पात्रता आणि वेतनबाबत माहिती इथे दिलेली आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, चार्जमन इलेक्ट्रिकल या पहिल्या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. 28,740 ते 72,110 रुपये प्रति महिना या ठिकाणी असणार आहे. तुम्ही या ठिकाणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेला असाल किंवा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल किंवा या ठिकाणी तुमच्याकडे ITI इलेक्ट्रिकलचे डिप्लोमा किंवा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी असेल किंवा तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि 5 वर्षाचा एक्सपिरियन्स मायनिंग इन्स्टॉलेशनचा आणि सुपरवायझरचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पहिल्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर इलेक्ट्रिशियन A या दुसऱ्या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. वेतन तुम्हाला 28,430 ते 59,700 रुपये प्रति महिना असणार आहे. इलेक्ट्रिकलमधून तुम्ही ITI उत्तीर्ण असाल किंवा 4 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल किंवा 10वी तुम्ही या ठिकाणी उत्तीर्ण असाल आणि 7 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला इलेक्ट्रिशियनचा असेल तर तुम्ही या दुसऱ्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर इलेक्ट्रिशियन B या तिसऱ्या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. 28,280 ते 57,640 रुपये प्रति महिना वेतन या पदासाठी असणार आहे. इलेक्ट्रिकलमधून ITI उत्तीर्ण असाल, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स इलेक्ट्रिशियनचा असेल किंवा या ठिकाणी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि 6 वर्षाचा एक्सपिरियन्स इलेक्ट्रिशियन या ट्रेडचा असेल तर तुम्ही या तिसऱ्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर मित्रांनो, वेड B या चौथ्या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. 28,280 ते 57,640 रुपये प्रति महिना वेतन या पदासाठी असणार आहे. या ठिकाणी तुमच्याकडे डिप्लोमा किंवा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल. या ठिकाणी तुम्ही BA BSc किंवा BCom किंवा BBA मधून ग्रॅज्युएट झाला असाल आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल किंवा या ठिकाणी तुम्ही अप्रेंटिसशिप झाला असाल आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल किंवा या ठिकाणी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि 6 वर्षाचा एक्सपिरियन्स रिलेव्हंट फील्डमधून या ठिकाणी असेल तर या चौथ्या पदासाठी सुद्धा तुम्ही अर्ज इथे सादर करू शकता. तर अशा प्रकारे या 4 पदांसाठी
पदासाठी त्या पदानुसार शिक्षण पात्रता आणि वेतनाबाबत माहिती इथे दिलेली आहे. तर या पदासाठी दिलेल्या शिक्षण पात्रतेनुसार एलिजिबल असाल तर नक्की इथे प्रयत्न करू शकता. त्यानंतर मित्रांनो, शिक्षण पात्रतेसोबतच वयाची अट सुद्धा आवश्यक असणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता एज लिमिट बाबत इथे माहिती देण्यात आलेली आहे. तर मॅक्सिमम वयाची अट मित्रांनो 40 वर्षापर्यंत इथे असणार आहे. त्यानंतर एज रिलॅक्सेशन बघू शकता, SC ST करता 5 वर्ष, OBC करता 3 वर्ष, तर खेळाडू व्यक्ती यांच्यासाठी 5 वर्ष अशा प्रकारे एज रिलॅक्सेशन लागू असणार आहे. तर वयाची अट या ठिकाणी 40 वर्षापर्यंत या पदासाठी अर्ज करण्याकरता देण्यात आलेली आहे. त्यानंतर वेतनासोबतच तुम्हाला या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी रेम्युनरेशन म्हणून त्या ठिकाणी देय भत्ते अशा सुविधा इथे दिल्या जाणार आहे, ज्यामध्ये फीज एनहान्समेंट, अर्न लिव्स, त्यानंतर बेसिक पे 30% वर्क अलाउन्सेस अशा प्रकारच्या सोयीसुविधा या पदासाठी इथे दिल्या जात आहे. फ्री मेडिकल ट्रीटमेंट या ठिकाणी असणार आहे फॅमिलींसाठी. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता HRA अशा प्रकारच्या काही सुविधा या कंपनीकडून नियमानुसार इथे दिल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे सर्व माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर या पदासाठी अर्ज करण्याकरता अप्लिकेशन फी किती लागणार आहे त्याबाबतची माहिती दिलेली आहे. जनरल, OBC, EWS कॅन्डिडेट करता 500 रुपये फी या ठिकाणी असणार आहे. तर ऑल अदर कॅन्डिडेट करता ही फी या ठिकाणी एक्झॅम्प्टेड केलेली आहे. तर जनरल, OBC, EWS कॅटेगरीतील उमेदवारांकरता ही 500 रुपये फी असणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना ही फी तुम्हाला या ठिकाणी भरावी लागणार आहे. ऑनलाईन पेमेंट गेटवे माध्यमांचा वापर करून या ठिकाणी तुम्हाला ही ऑनलाईन अर्ज करताना फी भरावी लागणार आहे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर कशा प्रकारे असणार आहे याबाबतची माहिती दिलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता सुरुवातीला तुमची रिटन टेस्ट होणार आहे, त्यानंतर ट्रेड टेस्ट, त्यानंतर रायटिंग ॲबिलिटी टेस्ट अशा प्रकारे एवढी एक्झाम तुमची या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. तर रिटन टेस्ट ही मॅक्सिमम 100 मार्क्सची या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर सेकंड लेवल टेस्ट या ठिकाणी होऊन ट्रेड टेस्ट, रायटिंग ॲबिलिटी टेस्ट अशा प्रकारे ही टेस्ट इथे घेतल्या जाणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता चारही पदांकरता ही रिटन टेस्ट या ठिकाणी आणि सेकंड लेवल टेस्टमध्ये ट्रेड टेस्ट आणि रायटिंग ॲबिलिटी टेस्ट अशा प्रकारे या ठिकाणी ही टेस्ट इथे घेतल्या जात आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता संपूर्ण माहिती या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेसबाबत दिलेली आहे. तर ही जी एक्झाम आहे तुमची इंग्लिश आणि हिंदी या 2 भाषेमध्ये या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप, मल्टिपल चॉईस क्वेश्चन या ठिकाणी असणार आहे. OMR शीट याच्या माध्यमातून ही एक्झाम इथे घेतल्या जाणार आहे. त्यानंतर रिटन टेस्टमध्ये या ठिकाणी बघू शकता कोणकोणत्या सब्जेक्टवर रिटन टेस्ट होणार आहे, त्याकरता गुण किती असणार आहे याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर क्वालिफाय होण्याकरता कॅटेगरीनुसार किती मार्क्स या ठिकाणी आवश्यक असणार आहे त्याची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर तुमची या ठिकाणी रिटन टेस्ट झाल्यानंतर ट्रेड टेस्ट, रायटिंग ॲबिलिटी टेस्ट अशी सेकंड लेवल टेस्ट या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो क्वालिफाय होण्याकरता किती गुण आवश्यक असणार आहे त्याची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो ही जी काही ट्रेड टेस्ट होणार आहे ती 100 गुणांची या ठिकाणी होणार आहे, त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस बाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर या पदासाठी अर्ज कशा प्रकारे सादर करायचा आहे याची सुद्धा माहिती दिलेली आहे. जे इच्छुक उमेदवार आणि पात्र उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करायचा आहे. SCL विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. तर संपूर्ण जाहिरातीबाबतची माहिती घेऊनच या पदासाठी तुम्हाला अर्ज इथे सादर करायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या विभागाच्या वेबसाईटवर जाऊन इथे अर्ज सादर करू शकता. ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत सर्व सूचना या जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत. सर्व सूचना वाचूनच तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे. त्यानंतर रिटन टेस्टबाबत आणि ॲडमिट कार्डबाबत सर्व माहिती तुम्हाला विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तर या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही या पदभरतीबाबत सर्व माहिती या ठिकाणी घेऊ शकता. तर या जाहिरातीची PDF मित्रांनो आणि या संकेतस्थळाची जी काही लिंक आहे ती माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवर या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. तेव्हा टेलिग्राम चॅनलला लगेच जॉईन करा, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर जाहिरातीबाबतची PDF तुम्हाला वेळेवर या ठिकाणी मिळेल. तेव्हा लगेच टेलिग्राम चॅनलला जॉईन नक्की व्हा. त्यानंतर या ठिकाणी बघा ऑनलाईन अप्लिकेशन कोणत्या तारखेला करायचं आहे, शेवटची तारीख काय असणार आहे याबाबतची माहिती इथे दिलेली आहे. 27 जानेवारी 2025 या तारखेपासून या पदासाठी अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे. तर 25 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे 103 वॅकन्सी करता ही रिक्रुटमेंट 4 पदासाठी या ठिकाणी होत असून तशी जाहिरात हिंदुस्थान कॉपर लिमिटेड यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न ते केलेला आहे. तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या. ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.